नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या स्वतःच्या मराठी डिजिटल मार्केटिंग चॅनलमध्ये. जर तुम्ही ऑनलाईन बिझनेस सुरू करू इच्छिता किंवा फ्रीलान्सिंग नोकरी मिळवू इच्छिता, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात. चला तर मग आज आपण बघणार आहोत डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग म्हणजे इंटरनेट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स वापरून लोकांपर्यंत पोहोचणं, त्याच्यासोबत व्यावसायिक संवाद साधणं. म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल, यूट्यूब, ईमेल त्या सगळ्यांचा वापर करून आपला प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस लोकांपर्यंत पोहोचवणे. आता डिजिटल मार्केटिंग जी आहे, त्या डिजिटल मार्केटिंगचे काही मुख्य प्रकार आहेत. तर ते कोणते आहेत? जसं की एसईओ. एसईओ म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. एसईओने गुगलवर तुमचं नाव वरती आणण्यासाठी या पद्धतीचा उपयोग होतो. दुसरा प्रकार कोणता आहे? तर सोशल मीडिया मार्केटिंग. सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? तर इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब इत्यादी प्लॅटफॉर्म्सवरती आपला ब्रँड प्रमोट करणे. ब्रँड म्हणजे काय? की तुम्ही जो काही व्यवसाय करत असाल, तर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुमचा जो काही व्यवसाय असेल, तर त्याची मार्केटिंग करणे. म्हणजे समजा तुमचं केकचं दुकान आहे. तर बाबा तुम्हाला तुमचे केक ऑनलाईन विकायचे असतील, तर Facebookवर त्याची मार्केटिंग केली, तर कस्टमर्स तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर देऊन तुमच्या जे काही केक्स असतील, तर ते विकत घेऊ शकतात. तिसरा प्रकार आहे तुमचा ईमेल मार्केटिंग. तर ईमेल मार्केटिंगमध्ये कसं आहे? ईमेल मार्केटिंगमध्ये तुमचा जो काही व्यवसाय असेल आणि समजा तुमची एक स्वतःची वेबसाईट आहे आणि तुम्ही वेबसाईट बनवून देताय. तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचा जो कस्टमर असतील, तर त्यांना तुम्ही ईमेल जे आहे ते पाठवू शकता. आणि ईमेल पाठवल्यावर त्याची ईमेलची सब्जेक्ट लाईन, त्याचा जो कंटेंट आहे, त्याच्यामध्ये काय टाकायचं, हे सगळं पाठवून तुम्ही तुमचं खाली नाव आणि नंबर देऊ शकता. त्यांना जर तुमची प्राइस योग्य वाटली, तर ते तुम्हाला फोन करतील. त्याच्यानंतर आहे पेड ॲड्स. आता पेड ॲड्स म्हणजे कुठलं आहे, की समजा तुमचं Google ॲड्स आहे. ते Google ॲड्स म्हणजे काय? आता Googleचं ॲड्स म्हणजे याच्यामध्ये आपण पैसे टाकतो आणि आपला जो काही प्रोडक्ट असेल, तर यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही कस्टमर असतील, तर त्यांना टार्गेट करता येतं. Google ॲडसेन्सने करू शकतो. फेसबुक ॲड्स जे आहेत तुमच्या, फेसबुक ॲड्सने पण तुम्ही तुमचे जे कस्टमर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकता. त्यांना मेटा ॲड्स म्हणतात. Facebookचं नाव मेटा झालेलं आहे. यांना मेटा ॲड्स पण म्हणतात. तर इथून पण तुम्ही पैसे देऊन तुमची जाहिरात करू शकता. आता आहे की डिजिटल मार्केटिंग का शिकावं? तर डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही घर बसल्या फ्रीलान्सिंग करू शकता. आता फ्रीलान्सिंग म्हणजे काय? फ्रीलान्सिंग म्हणजे तुम्हाला जे काम येतंय, ते काम तुम्ही इथे त्याचं freelancing.com तिथे हायर फ्रीलान्सर्स, फाइंड फ्रीलान्स जॉब ऑनलाईन. फ्रीलान्स आहे, फ्रीलान्सर नंतर अपवर्क आहे. तर इथे जाऊन तुम्ही तुमचं अकाउंट इथे ओपन करून तुम्हाला जी गोष्ट येते ती इथे मेन्शन, तुमची प्रोफाईल बनवून इथे तुम्ही मेन्शन करू शकता. मग ज्या लोकांना गरज असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि अशा प्रकारे तुम्ही काम करू शकता घरी बसून. तुम्ही स्वतःचा बिझनेस वाढवू शकता. फ्रीलान्सिंग मध्ये तुम्ही स्वतःचा बिझनेस वाढवू शकता किंवा तुमची फेसबुकवरती जाहिरात करून गुगल ऍड्स वापरून तुम्ही तुमचा बिझनेस वाढवू शकता. फुल टाइम तुम्ही नोकरी मिळवू शकता. ज्यांना जे डिजिटल मार्केटिंग येते त्यांना मार्केटमध्ये बऱ्याच ओपनिंग आहेत. इथे जर तुम्ही शोधलं डिजिटल मार्केटिंग जॉब्स, तुमचा जो काही एरिया असेल तुम्ही तिथे सर्च करू शकता. समजा आता पुण्यामध्ये असेल तर पुणे किंवा मुंबई असेल तर मुंबई. आता समजा मी इथे मुंबई टाकलं.
हा, डिजिटल मार्केटिंग जॉब्स मुंबई. तर मुंबईमधले जे काही जॉब्स आहेत, आता 3 hours आहेत, 3 तास आधीचा हा जॉब टाकलेला आहे त्यांनी, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तुम्ही स्वतःची एक डिजिटल मार्केटिंग एजन्सी पण चालू करू शकता. जसे की इथे तुम्ही सर्च केलं, डिजिटल मार्केटिंग एजन्सी. आता इथे काय डिजिटल मार्केटिंग एजन्सीमध्ये, की तुम्हाला लोकांचे जे काही बिझनेस आहेत त्यांचे तुम्ही मार्केटिंग करू शकता. त्यांना जर कोणाला लीड जनरेशन करायचं, लीड जनरेशन म्हणजे काय, की तुमचं जे काही स्वतःचं एक प्रोडक्ट आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला लीड आणायचे असते. म्हणजे समजा एक बिल्डर आहे, त्या बिल्डरकडे त्यांना स्वतःची फ्लॅट विकायचे, त्याची वेबसाईट आहे, त्यांनी त्याच्यावरती फॉर्म दिलेला आहे, 2 BHK फ्लॅट, 3 BHK फ्लॅट, तर त्याची तुम्ही मार्केटिंग करू शकता. ते एजन्सीवाले काय करतात, ते परफॉर्मन्स मार्केटिंग, सोशल मीडिया प्रमोशन, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, तर ईमेल मार्केटिंग, हे तुम्ही तुमच्या क्लायंटच्या बिझनेससाठी करू शकता. तर हा होता एक शॉर्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ. आपल्या चॅनलचा पहिला व्हिडिओ आहे आणि आपण यामध्ये नक्की काय प्रोव्हाइड करणार आहे लोकांसाठी, तर ते एक शॉर्टमध्ये इंट्रोडक्शन होतं. थँक्यू. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण SEO पासून स्टार्ट करणार आहोत. वन बाय वन टॉपिक आपण एक्सप्लेन करणार आहोत. थँक्यू.